बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन नुकतेच 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. परंतु एक विषय सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राम पातकर माजी नगराध्यक्ष यांच्या नावाचं एक पत्र सध्या बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे. राम पातकर यांना डावलून हे उद्घाटन करण्यात येते असा आरोप सध्या त्या पत्रामध्ये करण्यात आला आहे. या संदर्भात खुलासा करण्यासाठी आपल्यासोबत राम पातकर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल? तुमच्या नावाने एक पत्र प्रसिद्ध होत आहे, काय सांगाल? काय खुलासा कराल त्यावर? पत्रकारांना माझा अनुभव तर आहेच. गेली अनेक वर्ष मला काही म्हणत असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना बोलून मग माझी भूमिका मांडतो. पण माझ्याबरोबर असणारे माझे मित्रमंडळ वगैरे असं काही छापतील असं मला वाटत नाही आणि असं कुठल्याही प्रकारचं पत्रक मी काढलेलं नाही. राहिला विषय प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाचा, आणि ह्या उद्घाटनामध्ये खऱ्या अर्थानं महायुतीचे मुख्यमंत्री येणार आहेत. आणि माझी नेहमी मागणी होती की आमच्या ठाणे जिल्ह्याचा कोणीतरी मुख्यमंत्री व्हावा. मी सतत सगळ्यांना सांगत होतो आणि ती इच्छा पूर्ण झाली. आणि ते आपल्या बदलापूरला आपल्या इमारतीच्या उद्घाटनाला येत आहेत, तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे. राहिला विषय महायुतीमधील अंतर्गत जो कल आहे, हा विषय आहे, तो खरंच सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणी मी एवढा निधी आणला म्हणून त्याचं क्रेडिट घ्यायचं वगैरे हा बाजूला ठेवू. ज्यांना क्रेडिट द्यायचे जनता देईल. पण माझं म्हणणं असं आहे की याच्याबरोबर जर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांना बोलवलं असतं, उपमुख्यमंत्री अजितदादांना बोलवलं असतं, तर मला आणखीन आनंद झाला असता आणि मोठा कार्यक्रम झाला असता. आता ठीक आहे, ते जाऊ द्या. आमचा विषय जो आहे इंटरनल, तो आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. माझ्याकडे मी भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता, फाउंडर मेंबर आहे मी. आणि मलाही वाईट वाटलं की ह्या प्रशासकीय इमारतीच्या याच्या जागेसाठी जे मी मेहनत घेतली, उदाहरण एक की जी जागा घेतली त्यानंतर प्रस्ताव फॉरेस्टच्या इतर अख्खात नाव होतं, तिथे त्यांची इमारत होती, ती काढणं किती कठीण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण माझा अभ्यास आणि फॉलोअप हे लक्षात घेता मी खूप मोठ्या प्रमाणात फॉलोअप केला. हे प्रकरण आम्ही पाठवलं डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरला. तिथून ते गेलं नागपूरला, नागपूरहून मंत्रालयात गेलं. मंत्रालयात मी खूप फॉलोअप केलं. ते नंतर त्यांनी दिल्लीला पाठवलं. मला सांगायला आनंद वाटतं, त्यावेळेस मला अडवाणी साहेबांनी जी मदत केली आणि तिथल्या फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे IAS अधिकारी जो होता, त्यांनी आम्हाला पत्र दिलं, ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे, फॉरेस्टची नाही. ते पत्र घेऊन मी यांना दिलं, आपल्या महाराष्ट्र सरकारला दिलं. त्यावेळेसच्या तत्कालीन IAS अधिकारी होत्या फॉरेस्ट ऑफिसर नीला सत्यनारायण. तर त्या नीला सत्यनारायणने आम्हाला हिअरिंग दिलं आणि आपले अधिकारी होते, मला तोडणकर पण होते. मला असं वाटतं की त्यावेळेस त्यांनी आदेश दिला आणि त्यांनी मान्य केलं की ही जमीन महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्याला देण्यात यावी. आणि हे गेलं प्रकरण. त्यावेळेस तत्कालीन मंत्री जे होते पाचपुते साहेब, त्या पाचपुते साहेबांकडे हे प्रकरण गेलं. त्यांनी 6, 7, 8 महिने तसेच प्रलंबित ठेवलं आणि निर्णय घेतला नाही. मग आमचे सदस्य होते राजन घोरपडे. त्यावेळेस त्यांच्या नावाने आम्ही हायकोर्टात एक पिटिशन फाईल केलं आणि पिटिशनने फाईल केल्यानंतर त्यांनी जो आदेश दिला महाराष्ट्र सरकारला की तुम्ही का फाईल पेंडिंग ठेवलेली आहे, तातडीने निर्णय अमुक 1 महिन्याच्यात निर्णय घ्या. आणि आम्हाला परत पाचपुते साहेबांनी हिअरिंग दिली, त्याचा आदेश दिला. आदेश दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता जी जागा आहे फॉरेस्टची ती आम्हाला बांधून द्या, बांधकामाचे पैसे द्या. त्यांनी त्यावेळेस मला आठवतं की 88 लाख रुपये त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेने त्यावेळेस भरले. त्यांना दुसरीकडे सांगितलं की आम्ही काय बांधून देणार नाही, तुम्ही खर्च द्या. एस्टिमेट पाठवलं, त्यावेळेससुद्धा आम्ही 88 लाख रुपये मी नगराध्यक्ष असताना भरले. ही 7,777 स्क्वेअर मीटर स्टेशनला लागून असलेली जमीन आज नगरपालिकेच्या नावावर झाली, याचा मला खूप आनंद होतो आहे आणि अभिमान पण आहे. मग आम्ही प्रस्ताव असा केला की नगरपालिकेकडे जर फंडिंग नसेल, त्यावेळेस सगळ्या नगरपालिकेची परिस्थिती खराब होती सगळीकडेच, तरीसुद्धा आपण BOT तत्वावरती भिवंडीला ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपण बिल्डिंग बांधू, त्याचा प्लॅन तयार केला. सतीश ओक यांनी
आज नाही आहेत आमच्यात, पण त्यांनीसुद्धा अतिशय मेहनत घेऊन तो प्लॅन बनवला, श्रीखंडेंनी बनवला आणि जे स्टेडियम बांधले, ब्रेबॉर्न स्टेडियम वगैरे बांधलं, वानखेडे स्टेडियम बांधलं, ते आर्किटेक्ट होते, त्यांनी ते सगळं बनवलं आणि आम्ही करणार इतक्यात त्या टेंडरमध्ये काही गफलत झाली आणि त्याच्यावरती मोठं रामायण झालं आणि त्यात माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि माझा काही संबंध नसताना काही विरोधकांनी त्याच्यावरती माझ्यावरती खोटे आरोप केले आणि मला त्रास सहन करायला लागला आणि अशा ठिकाणी आता इमारत उभी राहते. मला आनंद आहे की माझी एक प्रामाणिक इच्छा होती की नगरपालिकेमध्ये उड्डाणपूल असावेत, नगरपालिकेमध्ये मोठे रस्ते असावेत, DP सँक्शन करण्यामध्ये मी हायकोर्टात गेलो त्यावेळेस सरकारने आणि मला आरोपीला किती विरोध केला तरी मी 1.5 वर्षामध्ये आरोपी पूर्ण केला. मी विरोधाला का कोणाला घाबरत नाही. एक फक्त गावाचं हित कसं होईल त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. DPमुळे मला मोठे जमिनी मिळाल्या, 55 एकर जमीन मिळाल्या, लँड ॲक्विशनमध्ये अकॉमोडेशन रिझर्वेशनमध्ये अनेक प्रॉपर्टी जवळ 1,000-1,500 कोटीची प्रॉपर्टी आज नगरपालिकेच्या नावावर झालेली आहे. त्याचं पूर्ण श्रेय राम पातकरचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आहे. आणि हे सगळं असताना आज बदलापूरमध्ये उद्घाटन होते, स्वागत करायची संधी मिळते, पण त्याच्यामध्ये थोडंसं राजकारण करतायत. हे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. माझं कोणालाही विरोध नाही. ज्यांना श्रेय घ्यायचं त्यांनी घ्यावं, मग जनता त्याला माफ करत नाही. मला आठवतं मी स्वतः मेहनत करून सर्व झाडांचे खर्च करून गार्डन बनवली आणि तिथेसुद्धा मला न विचारता कार्यक्रम केला, भूमिपूजन केलं. त्याचा परिणाम असा झाला की मी नगराध्यक्ष झालो, जनतेतून परत नगराध्यक्ष झालो. आणि जर तुम्ही अन्याय करत असाल तर जनता कोणालाही माफ करणार नाही. राहिला विषय आमचा महायुतीतला, आमचा जो काही नाराजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड नाराजी आज आहे. सोशल मीडियावरती लोक टाकतात, पण मी ओपनली बोलणार नाही. आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही तक्रार करणार, आम्ही सांगणार की अशा पद्धतीने बदलापूरला झालेलं आहे. राहायला मला एक समजत नाही, गटनेता वगैरे ही जी आहे प्रोसिजर जी आहे ही कोणी करायला पाहिजे? प्रशासनाने करायला पाहिजे. प्रशासनाने राजकारणात न येता त्यांनी एक आपले मुख्यमंत्री येत आहेत, त्याचं स्वागत करण्यासाठी वातावरण चांगलं केलं पाहिजे. हीच माझी अपेक्षा, बाकी काही अपेक्षा नाही. मी कुठल्याही प्रकारचं पत्रक छापलेलं नाही आणि मी अशा प्रकारचं मी नगराध्यक्ष असताना असंच गौतम गायकवाडच्या नावाने पत्रक घ्यायचे आणि एकमेकाला लावण्याचा प्रयत्न करायचं, भांडणं लावण्याचा प्रयत्न करायचं. तो प्रयत्न मला असं वाटते याच्यामध्ये आहे, तो सुद्धा मी सफल होऊ देणार नाही. पण राहिला प्रश्न की प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. बाकी खरोखर अन्याय होतो का भारतीय जनता पार्टीवरती? तर झालेला आहे. येत्या 15 तारखेला कार्यक्रम होणार आहे उद्घाटनाचा आणि त्याचं निमंत्रण पत्रिका सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यात काही भाजपच्या नेत्यांची नावं डावलण्यात आली आहे, तुमचं नाव सुद्धा डावलण्यात आले आणि आलेल्या आता पत्राच्या अनुषंगाने तुम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप केला झाला आहे. तर काय सांगाल यावर? तुम्हाला डावलण्यात येत आहे का? अहो, किती जरी तुम्ही डावलण्याचा प्रयत्न केला तरी जनता माझ्या बाजूनी आहे. त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये क्रेडिट आणि याच्यामध्ये मी पडत नाही. मी माझं काम करत राहणार आणि गुळगाव बदलापूरचं हित बघत राहणार. मला सांगा ना, आमदारांना तरी कोणी विचारलं आहे? आमदारांना सुद्धा विश्वास न घेता झालेला कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे इथे आणि तरीसुद्धा त्यांनाही न विश्वासात घेता हा कार्यक्रम झालेला आहे. माझी खासदार आज नाही आहेत, पण ते माझी खासदार आहेत, त्यांनाही विश्वासात घेतलेलं नाही. मग कोण आमचा जो कोण प्रतिनिधी असेल त्यालाही समजलं पाहिजे की आपल्यावरती झालेला हा पण आता ठीक आहे, आता हा कार्यक्रम तर फायनल झालेला आहे, त्याच्यामध्ये बदल तर होणार नाही. पण आमच्या माध्यमातून आम्ही देऊ, आम्ही कोणाच्या विरुद्ध टीका करणार नाही. पण जो फोरम आहे त्या फोरम ज्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही जाऊ. आम्ही आमच्या पद्धतीने जिल्ह्याला तक्रार करू, जिल्हा राज्याला करेल, राज्य बघेल काय करायचं ते. आणि मला असं वाटतं की यात काही महत्त्व मी देत नाही. मी काम जे करतो आहे ते जनतेसाठी करतो आहे, जनतेच्या हितासाठी करतो. आपला लोकप्रतिनिधी कॅप्सूलमधून का जाऊ नये ही माझी इच्छा होती आणि सगळे गव्हर्नमेंटचे कार्यालय तिथे यावे ही माझी इच्छा होती. म्हणून आम्ही त्या प्रशासकीय त्यावेळेस शिंदे होते, त्यांनी पण सुरुवात केली होती. त्याला आता मूर्त स्वरूप येतो आहे. हाच खरा आनंदाचा क्षण. नगरपालिकेचं काम अजूनही सुरू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही काम. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी क्रेडिट घेण्यासाठी हे उद्घाटन घाईघाईत करण्यात आहे. मी कुठलंही राजकीय वक्तव्य करणार नाही
आम्हाला जे काय बोलायचं आहे आम्ही आमच्या फोरमच्या माध्यमातून बोलू. मी काही याच्यावरती कॉमेंट्स करणार नाही. एकंदरीत आलेल्या पत्राशी माझा काहीही संबंध नाही असा खुलासा राम पातकर यांनी केला आहे आणि कुठेतरी त्यांना डावलण्यात आल्यामुळे नाराजी देखील राम पातकर यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.